तर आज या ठिकाणी आमच्या माऊली युवा प्रतिष्ठान ही जी आम्ही नव्याने देखील काही युवकांनी मिळून एकत्र येऊन जी संघटना केलेली आहे, त्या संघटनेचा शुभारंभ प्रसंगी आज हा SSPM लाईफटाईम हॉस्पिटल आणि आमच्या संस्थेच्या वतीनं संयुक्तपणे आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। खरोखर आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी या शिबिराला उदंड असा प्रतिसाद दिला, मान्यवरांनी आशीर्वाद दिले आणि आमच्याकडनं सुरुवातीलाच एक चांगल्या प्रकारचं आरोग्य क्षेत्रातील काम या ठिकाणी झालं। त्याबद्दल आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं त्यांचे आधी सर्वप्रथम आभार मानतो आणि भविष्यात आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून अजून देखील शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात किंवा ह्या आरोग्य क्षेत्रात चांगली कामं करण्याचा आमचा मानस आहे। आपणा सगळ्यांना माहीत आहे की मागील वर्ष दीड वर्षापासून आम्ही या संघटनेच्या माध्यमातून रेडीमध्ये काहीतरी चांगलं व्हावं यासाठी झटत आहोत आणि आमची जी टॅगलाईन आता आम्ही दिलेली आहे, विरोधाला विरोध नसेल, विकास हाच आमचा ध्यास असेल, अगदी त्याचप्रमाणे आम्हाला यापुढे भविष्यात काम करायचं आहे। म्हणजे जी चांगली कामं असतील, जे लोकप्रतिनिधी चांगलं काम करणार असतील त्याला नेहमीच आमचा पाठिंबा असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय पक्षाचा असला तरी चालेल। मात्र चुकीचं काम ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी विरोध करू आणि गावात काहीतरी चांगलं होणार यासाठीच आमचे सदैव प्रयत्न यापुढे राहणार आहे। मी आमच्या वतीने किंवा आमच्या या प्रतिष्ठानच्या वतीने तरुणाईला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आम्ही एकत्र आलेलो आहोतच, पण आम्हाला सर्व तरुणांची ह्यासाठी साथ मिळणं खूप गरजेचं आहे। तरी आमच्या या प्रतिष्ठानमध्ये आपण नावनोंदणी करून आमच्या ह्या कार्यामध्ये किंवा आमच्या ह्या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा आणि यापुढे आमच्याकडनं उत्तरोत्तर खूप चांगलं काम व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करा। माऊलीला आम्ही प्रमाण मानलेलंच आहे आणि माऊलीच्या आशीर्वादाने यानंतरही आमच्याकडनं जशी चांगली कामं घडतील अशी आशा बाळगतो।